नमस्कार शेतकरी मित्रांनो. साहेब, मातीतील पिकं पुन्हा मातीतच घालायची का, असा थेट सवाल सध्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील शेतकरी करत आहेत. कारण जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार युरियाचा पुरवठा असूनही प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही. याउलट युरिया पाहिजे असेल तर पोटॅश, झिंक, नॅनो युरिया घ्या असा गळा काढला जातोय. ऐन पीक वाढीच्या टप्प्यात युरियासाठी ही अडवणुकीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम जोरात सुरू आहे. निसर्गाने यंदा साथ दिली असली तरी शेतकऱ्यांना खरी परीक्षा द्यावी लागते, ती युरिया खतासाठी. वैजापूर व गंगापूर तालुक्यात युरिया खताच्या गोण्या 50,000हून अधिक उपलब्ध आहेत. खताची उपलब्धता स्पष्ट करणाऱ्या कृषी विभागाच्या ब्लॉकची ही आकडेवारी आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी सेवा केंद्रावर युरिया मिळत नाही. शेतकऱ्यांकडून मतानुसार कृषी सेवा केंद्राकडून युरिया हवा असेल तर त्यासोबत नॅनो युरिया, झिंक किंवा पोटॅश खतही घ्यावं लागेल असा दबाव टाकला जातो. यामुळे युरियाची खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः अडवणूक आणि आर्थिक फसवणूक होते. सध्या पीक वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर आहेत. या टप्प्यावर युरिया न मिळाल्यास उत्पादनात मोठी घट येणार आहे. आधीच हमीभाव नाही, कर्जाचा बोजा आहे. अशातच आता खताची ही कुचबुना म्हणजे प्रशासन आमच्या मरणाची वाट बघतोय का, असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटत आहेत. युरियाचा कृत्रिम तुटवडा करण्यात येत आहे. कारण प्रशासन आणि कृषी सेवा केंद्र चालकाचे लांगेबांधे आहेत. बाकी सर्व खते मुबलक उपलब्ध असतात. आवश्यक असलेला युरियाच का मिळत नाही, आणि मिळालाच तर त्यासोबत वाढीव भावात दुसरे बोंगस खते घ्यावे लागतात, अन्यथा तोही मिळत नाही. आज पिकांना युरियाची नितांत गरज असल्याचे प्रशासनात जाणून असून शांती आहे, ही मोठी शोकांतिका आहे. वैजापूर खताचा प्रकार. युरिया उपलब्ध गोण्या 27,117. कृषी सेवा केंद्रांची संख्या 123. तालुका गंगापूर. खताचा प्रकार. युरिया उपलब्ध गोण्या 22,546. कृषी सेवा केंद्रांची संख्या 112. हा गंभीर प्रकार आहे. यामागची सत्यता पडताळून पाहू आणि आवश्यक ते पावले उचलू. कारण आम्ही प्रशासन म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. विशेषतः शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.